एका गावात एक विधवा स्त्री राहत होती, जिचे नाव कमल होते. तिला 6 तरुण सुंदर मुली होत्या. त्यांच्यासोबत एकटीच ती छोट्याशा घरात राहत होती. एकेकाळी त्यांच्याकडे सगळं काही होतं, पण कमलचा नवरा मेल्यानंतर त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली की कमलला दुसऱ्यांच्या घरी काम करावे लागले. तिच्या सगळ्याच मुली स्वाभिमानी आणि संस्कारी होत्या. कमलने आपल्या सगळ्या मुलींना खूप चांगली शिकवण दिली होती. जाणाऱ्या वेळेबरोबर कमल म्हातारी तर तिच्या मुली तरुण झाल्यात. परंतु त्या म्हाताऱ्या आईवर संकट तेव्हा ओढून आले जेव्हा तिच्या पहिल्या 4 मुली गरोदर राहिल्या. आणि हैराणीची गोष्ट ही होती की या 4ही मुलींना माहीतच नव्हते की त्यांच्यासोबत असे वाईट कृत्य कोणी केले. त्यांना गरोदर करणारा व्यक्ती हा कोण आहे. आणि जेव्हा खूप चौकशी केल्यानंतर या मुलींना गरोदर करणारा व्यक्ती जेव्हा समोर आला तो कोण आहे हे ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल. कहाणी काही अशी आहे बघा. एका गावात एक सरपंच काही लोकांसोबत चर्चा करत होता. म्हातारी कमल रडत रडत सरपंचाजवळ आली आणि तशीच रडत खाली बसली. तर सरपंचाने लगेचच कमलला विचारलं, कमल काकी काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? कमलने आपल्या 4ही दिशेनं बघितलं. सगळीकडे माणसे जमलेली होते. जी गोष्ट तिला सांगायची होती ती सांगितली तर आपली इज्जत जाईल, मुलींची इज्जत जाईल, म्हणून ती शांत राहिली. तोच एक व्यक्ती समोर येत ओरडतच म्हणाला, काकी इथे आमची महत्त्वाची चर्चा चालू आहे. काय झालं आहे ते लवकर सांगा, म्हणजे आम्हाला त्याच्यावर काही उपाय शोधायला. इकडे तिकडे बघण्यात टाईम घालवू नका. तेव्हा म्हातारी कमल सरपंचाला म्हणाली, मला तुमच्यासोबत जे काही बोलायचं आहे ते मी इथं सगळ्यांसमोर बोलू शकत नाही. मी एक विधवा स्त्री आहे जी आपल्या 6 तरुण मुलींसोबत एकटीच राहते. मला कोणी मुलगा नाही. माझ्या टेन्शनचं कारण जर मी इथे सगळ्यांसमोर तुम्हाला सांगितलं तर मला भीती आहे की माझ्या मुलींना पुढे जाऊन त्याचा त्रास नको व्हायला. अर्ध्या रात्री माझ्या घरात कोणी गुपचूपच नको घुसायला. यामुळेच आमच्यासोबत जे काही घडलं ते मी तुम्हाला एकांतात सांगू इच्छिते. आता मात्र सरपंच विचार करायला लागला. गावातील इतके मोठे मोठे माणसं आपल्याकडे आपली संकटे, आपल्या समस्या घेऊन येतात आणि सगळ्यांसमोरच येऊन सांगतात. आज या म्हाताऱ्या काकीचा असा काय प्रॉब्लेम आहे, अशी काय समस्या आहे की ती हे सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. सरपंच कमलला म्हणाला, हे सगळे माझ्या भरोशाचेच माणसे आहेत काकी, तुम्ही यांच्यासमोर बोलू शकतात. परंतु ती म्हातारी स्त्री ऐकायला तयार नव्हती. म्हणून सरपंच म्हातारीला घेऊन आपल्या खोलीत गेला आणि तिला विचारू लागला, काकी आता बोला, तुम्हाला काय समस्या आहे? तेव्हा म्हातारी म्हणाली, मी एक गरीब विधवा स्त्री आहे. नवऱ्यावरून बरेच वर्ष झाले आता. मला 6 मुली आहेत. लोकांच्या घरी धुणे भांडे करून मी त्यांचा सांभाळ केला. त्यांना लहानाचं मोठं केलं. श्रीमंतांच्या घरी कामे करून त्यांचे उरलेले शिळे अन्न खाऊन माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत. आम्हा सगळ्यांना गरिबीची जाणीव आहे. माझ्या मुली कधीच घराच्या बाहेर जात नाहीत, नेहमीच घरातच राहतात. एक दिवस माझ्या सगळ्यात मोठ्या मुलीची तब्येत खराब झाली, म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमची मुलगी गरोदर आहे. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या मोठ्या मुलीचे अजून लग्नही झाले नाही. मग ती गरोदर कशी झाली? रागातच मी माझ्या मुलीला घरी घेऊन आले. तिला मारायला लागले, तिच्यावर ओरडायला लागले. मी तिला विचारत होते की सांग, कोणासोबत जाऊन तू तोंड काळं करून आलीस? तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? मी माझ्या मुलीवर खूप रागवल्यानंतर ती माझे पाय पकडून म्हणू लागली, ए आई, मला नाही माहीत माझ्यासोबत हे कोणी केलं. माझ्या पोटातील बाळाचा बाप कोण आहे? मी तर कोणत्याच मुलासोबत साधं बोलतही नाही. घरातून एकटं बाहेर देखील जात नाही. मी तर कोणाच्या डोळ्यात डोळेसुद्धा मिळवू शकत नाही, तर असे वाईट कृत्य मी का करेल? हे आई, माझ्यावर तू विश्वास ठेव. मला नाही माहीत की मी गरोदर कशी झाले. मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवला
आणि काही दिवसांनी तर माझ्या लक्षात देखील आले की माझ्या मुलीला खरंच काहीच माहीत नाही. दिवस जास्त झाले होते म्हणून गर्भपात करता आला नाही. 9 महिन्यांनंतर माझ्या मुलीनं एका मुलीला जन्म दिला, जिचे संगोपन आता आम्हीच करू लागलो. पण तेव्हाच माझी 2 नंबरची मुलगी देखील आजारी झाली. तिला देखील मी हॉस्पिटलमध्ये नेले. तिचा देखील चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तीही गरोदर आहे. त्याही मुलीला मी घरी घेऊन आले. तिनेही तेच सांगितलं जे माझ्या पहिल्या मुलीने सांगितलं होतं. आता मी खूप संकटात सापडले होते. माझ्या मुलींसोबत असे कृत्य कोण करत आहे याचा मला तपास लागत नव्हता. मी तर देवाकडे प्रार्थना करत होते की हे देवा, सत्य काय आहे ते माझ्यासमोर येऊ दे. माझ्या मुली तर घराच्या बाहेर देखील जात नाही. मग असं कोण करत आहे की त्या गरोदर होत आहे. माझ्या दुसऱ्या मुलीचे सुद्धा जास्त दिवस झाल्यामुळे तिचाही गर्भपात करता आला नाही. तिने देखील एका मुलीला जन्म दिला. त्याच काळात माझ्या तिसऱ्या मुलीची देखील तब्येत खराब झाली. ती देखील गरोदर असल्याचं मला डॉक्टरांकडून समजलं. आत्ताच थोडे दिवस झाले की माझी फक्त 14 वर्षांची मुलगी देखील गरोदर झाली आहे. माझ्या मुली गरोदर कशा राहत आहेत, मुलांना जन्म देत आहेत. त्यांच्यासोबत हे घाणेरडं कृत्य कोण करत आहे मला काहीच माहीत नाही. सरपंच म्हातारीची कथा ऐकून हैराण झाला. क्षणभर तर तोही शांत झाला. तोच ती म्हातारी त्याचे पाय पकडून म्हणाली, माझ्या मुलींची ही हाल करणारा व्यक्ती मला समोर हवा आहे. माझा फक्त आता तुमच्यावरच विश्वास आहे. मला व माझ्या मुलींना न्याय मिळवून द्या. कोण व्यक्ती आहे तो ज्यानं आमचं असं जीवन बर्बाद केलंय? तुम्ही गावचे सरपंच आहात, सगळ्यांना न्याय देतात, आम्हालाही द्या. आता मात्र सरपंच लगेचच रागात बोलला, काकी, तुम्ही आत्ताशी तुमची समस्या घेऊन येथे आले आहात का? जेव्हा तुमची 14 वर्षांची मुलगी गरोदर राहिली, तुम्हाला तर तेव्हा यायला हवं होतं जेव्हा तुमची पहिलीच मुलगी गरोदर होती. जर तेव्हा आल्या असत्या तर तुमच्या 3 मुलींसोबत हे झालेच नसते ना. परंतु तुम्ही गरीब लोकांच्या बदनामीपासून वाचण्यासाठी ह्या गोष्टी लपवतात आणि पाणी डोक्यावरून जायला लागलं की मग आपला आवाज उठवायला लागतात. तुम्हीही त्यातीलच आहात. तेव्हा ती म्हातारी कमल स्वतःची चूक मान्य करते. हे चुकलं माझं, मला अगोदरच यायला हवं होतं. परंतु मी आत्ता आले आहे ना, जे झालं ते जाऊ द्या. परंतु आता माझ्या मुलीचा गुन्हेगार कोण आहे त्याचा तपास लागायलाच हवा. मी सोडणार नाही त्याला. सरपंच खूप मोठ्या मनाचा माणूस होता. तो कमलला म्हणतो, काकी, आता तुम्ही तुमच्या घरी जा आणि अजिबातही टेन्शन घेऊ नका. ही समस्या आता तुमची नाही तर माझी आहे. मी सगळाच तपास करतो. शेवटी मी गावाचा सरपंच आहे. म्हातारी कमल आता तिथून हळूच माघारी फिरली आणि आपल्या घरी निघून आली. सरपंचसुद्धा त्या खोलीतून बाहेर आला आणि बाहेर येऊन बसला आणि दुसऱ्या लोकांच्या समस्या तो ऐकू लागला. पण त्याचं मन मात्र त्याच म्हातारीच्या बोलण्याकडे होते, ज्या आतमध्ये तो ऐकून आलेला होता. त्याच्या मनात एकच होतं की त्या म्हाताऱ्या काकीला इन्साफ म्हणजेच न्याय मिळायलाच पाहिजे. सगळे माणसे बाजूला झाल्यानंतर एकांतातच सरपंचने आपल्या एका मित्राला आपल्याजवळ बोलवले. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, काय झालं? त्या म्हाताऱ्या काकीनं असं काय सांगितलं की तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन आले आहे? तेव्हा सरपंच आपल्या मित्राला सगळं काही खरं खरं सांगतो, जे त्याला कमलने सांगितलं होतं, आणि म्हणतो की त्या म्हाताऱ्या काकीच्या घरी कोणीतरी एक पुरुष जातोय. त्यानं तिच्या 4ही मुलींना गरोदर केले आहे. तिच्या पहिल्या 3 मुलींनी तर मुलींना जन्मही दिलाच आहे आणि 4थी मुलगी देखील आता गरोदर आहे. असा करणारा कोण दलिंदा आहे त्यालाच शोधून काढावंच लागेल. पण कसं काढायचं ते कळत नाही आहे. आता तर त्या दुसऱ्या मुलीच्या इज्जतीला सुद्धा त्या व्यक्तीपासून खतरा आहे. आपल्याला आता शोधून काढावं लागेल की त्या म्हाताऱ्या बाईच्या घरी कोण व्यक्ती जातो. आपल्याच गावातील आहे की दुसरंच कोणी? कारण म्हातारी काकी दुसऱ्यांच्या घरीही काम करण्यास जाते.
जर कुणाची नजर तिच्या मुलींवर पडली असेल तर कदाचित असे होऊ शकते. आता ते दोघेही विचार करत बसतात. तेव्हाच त्याचा मित्र सरपंचाला म्हणतो की ऐक, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. सरपंच लगेचच बोलतो की पटकन सांग मग, कोणती आयडिया? तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की भिंतींना सुद्धा कान असतात, म्हणून मी तुझ्या कानातच ही गोष्ट सांगतो. तेव्हा सरपंच त्याच्याकडे आपला कान करतो आणि त्याचा मित्र त्याच्या कानात काहीतरी बोलतो. मित्राने कानात सांगितल्यानंतर सरपंचाला देखील त्याची ती कल्पना आवडते. तो पूर्ण दिवस आता तसाच जातो. रात्री सरपंचाचा मित्र एका बकरीला घेऊन त्या म्हाताऱ्या विधवा स्त्रीच्या घरी जातो. रात्रीचे 9 वाजले होते. इतक्या रात्री एक तरुण पुरुष आपल्या घरी आलेला बघून ती म्हातारी त्याला बोलते, काय रे बाबा, इथे कशाला आला आहेस तू? तेव्हा सरपंचाचा मित्र तिला बोलतो, काकी, तुम्ही सकाळी सरपंचाला जे काही सांगितलं आहे त्यामुळे माझा मित्र खूप टेन्शनमध्ये आलेला आहे, म्हणूनच मी इथे आलो आहे. म्हातारी म्हणते, ठीक आहे, पण या बकरीला का आणले मग? तेव्हा तो मित्र म्हणतो की सगळं समजावतो, त्यासाठी मला अगोदर घरात तर येऊ द्या. या बकरीचं मटण करून जो पुरुष तुमच्या घरी येतो त्याला आपल्याला खाऊ घालायचं आहे. हळूवारच ते सगळेही काहीतरी चर्चा करतात. पुढे सरपंचाचा मित्र म्हणतो, आपला हा प्लॅन जर सक्सेस झाला तर आपल्याला लवकरच उद्या तो नराधम कोण आहे हे माहिती होईल, जो तुमच्या मुलींसोबत हे वाईट कृत्य करून जातो. म्हातारी आता त्याला आपल्या घरामध्ये आतमध्ये येऊ देते. तो मित्र आता घरात येऊन सगळीकडे निरीक्षण करतो व त्या बकरीला वरती छतावर एका ठिकाणी बांधून ठेवतो आणि तिथून निघताना त्या म्हातारीला आणि तिच्या मुलींना म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, निवांत झोपा आता. आणि हो, काही आवाज करू नका, नाहीतर आपण जो काही प्लॅन बनवला आहे तो सगळाही वाया जाईल. म्हातारी व तिच्या मुली त्याचं ऐकतात आणि तिथेच शांत झोपतात. तो मित्रसुद्धा बाहेर जाऊन अजून काही मित्रांसोबत तिथे लपतो. रात्रीचे 12-1 वाजता, परंतु अजूनही म्हातारीच्या घरी कोणीही आलेलं नव्हतं. 2 ते 3 दिवस असेच चालले. रोज सरपंच व सरपंचाचा मित्र अजून 1-2 जण म्हातारीच्या घराच्या बाहेर रात्रीचे लपून बसायचे. रात्रभर पहारा द्यायचे, परंतु म्हातारीच्या घरी असा कोणताच पुरुष येत नव्हता. बकरी देखील छतावर बांधलेली असायची. आता मात्र सरपंच निराश झाला आणि आपल्या मित्राला तो म्हणाला, मला नाही वाटत आपला प्लॅन सक्सेस होईल. 4-5 दिवस झाले पण अजूनही कोणीही आलं नाही. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, इतके दिवस वाट बघितली, आज शेवटचा दिवस आपण वाट बघू. गुन्हेगार नक्कीच आपल्या समोर येईल. नेहमीप्रमाणे रात्र झाली. म्हातारीने बकरीला छतावर बांधले आणि मुलींसोबत ती झोपून गेली, याच आशेत की सरपंचाचा प्लॅन सक्सेस व्हावा, माझ्या मासूम मुलींचा फायदा घेणाऱ्याचा शोध लागावा. आजही हे सगळे बाहेर लपून बसले होते. मध्यरात्र झाली होती. तोच बकरीचा जोरजोरात आवाज आला. छतावरून कोणीतरी व्यक्ती घरात शिरली होती. बकरीच्या आवाजाने या सगळ्यांच्या डुकल्या उडाल्या. ते जागे झालेत. छतावरून जो व्यक्ती घरात जात होता त्याने काळ्या कापडाने आपला पूर्ण चेहरा झाकला होता, त्यामुळे तो कोण आहे हे स्पष्टपणे दिसत नव्हतं. परंतु बकरी ओरडायला लागल्यानंतर तो व्यक्ती घरातून परत वरती येऊन पळून जायचा प्रयत्न करायला लागला. तोच सरपंच व त्याच्या काही मित्रांनी त्याला पकडलं आणि सरपंचाच्या घरी घेऊन आलेत. म्हातारी आजी व तिच्या मुलींना देखील तिथे बोलवण्यात आले. तो व्यक्ती खाली मान घालून तिथेच उभा होता. चेहरा पूर्ण झाकलेला असल्यामुळे तो कोण आहे हे समजत नव्हते. तेव्हाच सरपंच म्हणाला, काय रे बाबा, तुझी या काकींसोबत इतकी काय मोठी दुश्मनी आहे की तू इतके वाईट काम करायला भाग पाडलास? खरं तर तू कोण आहेस? असे म्हणत सरपंचाने त्याच्या चेहऱ्यावरील तो कपडा बाजूला केला आणि जो चेहरा समोर आला तो बघून कमल काकींचा रागच मस्तकात गेला. हळूहळू ती त्याच्या जवळ आली आणि जोरातच त्या व्यक्तीच्या कानाखाली देत म्हणाली, तुला लाज वाटली नाही का रे?
हे असे कृत्य करायला? माझ्या मुलींच्या बापाच्या जागेवर आहेस तू, त्यांच्या बापाच्या वयाचा आहेस, एक रक्त आहे तुमचं, आणि आपल्याच मुलींसोबत तू असे घाणेरडे कृत्य केलेस. शी. इतकं बोलून कमल रडू लागली. सरपंच समोर येत म्हणाला, आता मला समजेल का की तू कोण आहेस आणि हे सगळं तू का केलंस? तुझी काय दुश्मनी होती यांच्यासोबत? तो व्यक्ती काही बोलणार तोच कमल म्हणाली, हा माझ्या नवऱ्याचा लहान भाऊ आहे, माझ्या मुलींचा चुलता आहे, ज्याचं कोणीही कुटुंब नाही. माझ्याच नवऱ्यानं त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचा चांगला सांभाळ केला. आईप्रमाणे मी देखील याची देखभाल केली आणि त्याचंच फळ आज या व्यक्तीनं मला असं दिलंय. अजूनही तो खाली मान घालून उभाच होता. तोच सरपंच म्हणाला, कमल काकी, जे बोलत आहे ते खरं आहे का? तूच हे सगळं काही केलंस? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, हो हो मीच केलं. सरपंच म्हणाला, का केलंस? तू तर यांचा चुलता आहेस, बापाच्या ठिकाणी आहेस, मग तरीही तुला असं करताना लाज नाही वाटली का? तेव्हा तो व्यक्ती चिडूनच म्हणाला, यात लाज कसली? तिरस्कार करतो मी या सगळ्यांचा, नाही कुणी हा माझा परिवार. असे का? सरपंचाने त्याला विचारले. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मी माझ्या भावाचा लाडका भाऊ होतो. त्याचे जोपर्यंत लग्न झाले नव्हते तोपर्यंत त्याच्यासाठी मीच सगळं काही होतो. त्यानं माझी प्रत्येक हौस पुरवली, मला जे हवं आहे ते वेळेतच दिलं. माझ्यावर तो खूप प्रेम करायचा. मला वाटायचं माझ्यापेक्षा तो या जगात कुणावरच प्रेम करणार नाही. परंतु पुढे जाऊन जेव्हा त्याचं लग्न झालं तो माझ्याकडे हळूहळू दुर्लक्ष करू लागला. वहिनी आली तोपर्यंत सगळं काही ठीक होतं, परंतु जेव्हा माझ्या भावाला मुली झाल्यात तो खूपच आनंदी राहायला लागला. मुलींसाठीच सगळं काही तो करू लागला. मुलींवर मुली त्याला होतच होत्या, पण त्याला त्याचा काहीच पस्तावा नव्हता. माझ्या घरी लक्ष्मी येत आहे तसेच तो म्हणायचा. बोलता बोलता भावाला 6 मुली झाल्या, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबातही निराशा नव्हती. त्याचं माझं नाव मोठं करतील, माझ्या मुलीच एक दिवस गर्वानं माझी मान वरती करतील असेच तो म्हणायचा. त्याचा भाऊ मात्र त्याच्यासाठी आता काहीच राहिला नव्हता. जे तो करायचा ते सगळं बायको आणि मुलींसाठीच करायचा. त्याची श्रीमंती ही दिवसेंदिवस वाढत गेली. माझं इतकं वय झालं होतं, परंतु माझं लग्न देखील जमले नाही, कारण मला व्यसनाची सवय लागली होती. हे सगळं फक्त माझ्या भावामुळेच घडत होतं. म्हणूनच मी मनाशी ठरवलं होतं, माझ्या भावाला त्याच्या मुलींचा इतका अभिमान आहे, इतका गर्व आहे, तो त्याचा सगळा धुळीस मिळवायचा. या मुलींचं वाईट करून त्याचं आयुष्य पूर्ण बर्बाद करायचं मी ठरवलं. माझ्या मनात माझ्या भावाबद्दल, माझ्या वहिनीबद्दल, त्यांच्या मुलींबद्दल खूप जास्त राग द्वेष निर्माण झाला होता. तो त्याचं आयुष्य मजेत आनंदात जगत होता, परंतु मी मात्र रोज मरत होतो. एक दिवस माझ्या भावाच्या मृत्यूची बातमी मला मिळाली. मला दुःख झाले, पण मी विसरलो नव्हतो. म्हणून याच गोष्टीचा मी फायदा घेतला आणि वहिनींच्या घरी जास्त येऊ जाऊ लागलो. तिच्या मुली दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसत होत्या, तरुण होत होत्या. वहिनी आता मोठ्या मुलीचं लग्न करायचा विचार करत होती. मला वाटलं भाऊ गेल्यानंतर वहिनी तुटेल, माझ्याकडे हात पसरवेल, पण तसं नाही झालं. वहिनीनं मोलमजुरी करून लोकांच्या घरी भांडे धुणे धुवून त्याच पैशांवर मुलींना मोठं केलं. त्याच दिवशी मी माझ्या एका मित्रासोबत वहिनींकडे गेलो होतो. तेव्हा तिच्या मोठ्या मुलीनं आम्हाला चहा पाणी केलं. माझ्या मित्राला तिची मोठी मुलगी आवडली. तो तिच्या बदल्यात मला खूप पैसे द्यायलाही तयार झाला. म्हणून मी मेडिकलमध्ये जाऊन रात्रभर गुंगी राहील, बेशुद्ध राहील त्याचे औषध घेऊन आलो आणि सगळ्यांच्या जेवणात मिळवले. मोठ्या मुलीला मित्राच्या स्वाधीन केले, जी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती, आणि जेवणामुळे सगळ्यांनासुद्धा घरात गुंगी येऊन ते सगळे शांत झोपलेले होते. माझ्या मित्राने त्या मुलीसोबत रात्रभर मजा केली. मला त्याचे भरपूर पैसे मिळाले. आता नेहमीचा मी असेच करू लागलो. माझे फक्त मित्र बदलत होते आणि पण मुलींसोबत नेहमी हेच घडत होते. फक्त सकाळी मी त्यांचे कपडे सगळे ठीक करत
तिथून गुपचूपच बाहेर पडत असे. त्यामुळे कधीच कुणाला काहीच संशय येत नव्हता की त्यांच्या घरात काय घडत आहे. प्रॉब्लेम तर तेव्हा झाला जेव्हा ती मोठी मुलगी गरोदर राहिली. परंतु मला पैशांची इतकी सवय झाली होती की मी दुसऱ्या मुलीसोबतही हे सगळं सुरू केलं होतं. तिच्याही सोबत तेच घडलं. मग तिसरी आणि नंतर चौथी. कधी तर मी देखील हे सगळं मित्रांसोबत असंच करू लागलो. कारण माझंही लग्न माझ्या भावामुळे झालं नव्हतं. या मुलींमुळेच त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे तो सगळा राग मी त्या मुलींवरच काढत होतो आणि माझी हवस मी पूर्ण करत होतो. आता मला या सगळ्या कामांची इतकी सवय झाली होती की माझ्याकडे दूरदूरून माणसेही यासाठी येत होती. रोज रात्री हेच कामे चालू होते. कुणाला सुगावाही लागू दिला नव्हता. पहिली मुलगी गरोदर राहिली. वहिनी या गोष्टींबद्दल माझ्यासोबत बोलली सुद्धा. पण मी तिला आपली बदनामी होईल, आपल्या दुसऱ्या मुलींचे लग्न होणार नाही असे घाबरवले. म्हणून ती शांत राहिली आणि माझे प्लॅन सक्सेस झाले. मी घरातील व्यक्ती असल्यामुळे सगळेही माझ्यावर विश्वास ठेवत होते. म्हणूनच या गोष्टींचा मी फायदा घेतला. पण 14 वर्षाच्या मुलीसोबत माझ्या मित्राने हे सगळं केलं. वहिनीला सहन झालं नाही आणि बदनामी होईल, इज्जत जाईल हे सगळं विसरून ही गोष्ट तुमच्यापर्यंत तिनं पोहोचवली. खरं तर मला माहिती असतं की ही बकरी इथे मला पकडण्यासाठी बांधली आहे, तर मी आधीच इथून पळून गेलो असतो. मला घरात कोणीही याबद्दल काहीच सांगितले नाही. म्हणूनच आज मी असा सगळ्यांसमोर सापडलो. नाहीतर मी या सगळ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंच असतं. ज्या स्त्रीमुळे आणि तिच्या मुलींमुळे माझा भाऊ माझ्यापासून कायमचा दूर झाला, त्या सगळ्यांना या जगातून मी असं कायमचं उठवलंच असतं. आता मात्र कमल परत एकदा येऊन त्या व्यक्तीच्या जोरात गालात मारते. मनात येईल ते त्याला बोलते, कसाई आहेस तू कसाई. ज्या भावाने तुझ्यावर इतकं प्रेम केलं त्याच्याच तू घात केलास. देव तुला कधीच माफ करणार नाही. तोच सरपंचाने त्या व्यक्तीची कॉलर पकडली आणि त्याला म्हणाला, हे गाव माझं आहे. तिथे कुणासोबतच असे वाईट घडणार नाही. याची जबाबदारी देखील माझीच आहे. जर कमल काकींनी पहिल्याच वेळेस माझ्याकडे ही गोष्ट पोहोचवली असती तर बाकीच्या 3 मुलींसोबत हे घडलंच नसतं. परंतु तू त्यांचा ब्रेन वॉश केलास. लोक काय म्हणतील याचं भूत त्यांच्या डोक्यात घातलंस. इज्जत जाईल, आपली बदनामी होईल या भीतीनं तू त्यांचं तोंड बंद केलंस आणि स्वतःचा फायदा करत राहिलास. हे सुद्धा बघितलं नाहीस की ज्या मुलींसोबत जे तू करत आहेस त्या मुली तुझ्या भावाच्या आहेत, तुझ्या रक्ताच्या आहेत. तुझ्यामध्ये त्यांच्याबद्दल इतका तिरस्कार निर्माण झाला की तू काय चूक आणि काय बरोबर हेच मात्र विसरून गेलास. सख्या भावाच्या मुलींसोबत असे अनर्थ करून बसलास. तितक्यातच तिथे पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. आता मात्र तो व्यक्ती घाबरला. माझं चुकलं, मला माफ करा असे म्हणू लागला. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच. जन्मठेपेची शिक्षा त्या व्यक्तीला सुनावली गेली. कमल काकींनी सरपंचाचे पाय पकडले. आम्हाला न्याय दिला म्हणून त्याचे आभार व्यक्त करू लागली. परंतु सरपंच कमल काकींवरच खूप चिडला आणि तिला म्हणाला, तुम्ही एक आई असून जगाच्या भीतीनं या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्याची शिक्षा तुमच्या मुलींना अशी आता भोगावी लागली. इतक्या सुंदर मुली असूनही त्यांचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं. कमल काकी हात जोडून उभ्याच होत्या. सरपंच खूप मोठ्या मनाचा माणूस होता. त्याने लगेचच आपल्या काही मित्रांना बोलवलं आणि म्हाताऱ्या काकींच्या पहिल्या 4ही मुलींचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. तर मित्रांनी या मुलींना स्वीकारले. त्यांचा भूतकाळ देखील त्यांनी स्वीकारला. सरपंच पुढे म्हणाला, काकी, तुमच्या या 2 मुली जेव्हा मोठ्या होतील तेव्हा पहिल्यांदी तुम्ही माझ्याकडेच या. त्यांचंही लग्न मी चांगल्या ठिकाणीच लावून देईन. परंतु आजनंतर अशा गोष्टी कधीच लपवून ठेवू नका. सरपंचाने आपल्या मुलींसोबत जे काही केलं ते बघून त्या म्हाताऱ्या कमलला खूप जास्त आनंद झाला. देव म्हणून तुम्हीच आमची मदत केली असे ती म्हणू लागली. सरपंच शेवटी म्हातारीला परत एकदा म्हणाला, काकी,
जर तुम्ही तुमचा हा प्रश्न पहिल्यांदाच माझ्याकडे घेऊन आल्या असत्या तर तुमच्या बाकीच्या मुलींसोबत हे कधी घडलंच नसतं। जगाच्या भीतीने शांत राहणं योग्य नव्हतं। सगळेच पुरुष हे एकसारखे नसतात। म्हाताऱ्या कमलची चुकी तिच्या लक्षात आली। तिने सरपंचाची माफी मागितली व आपल्या मुलींचीही माफी मागितली। सगळ्या मुली आता आपल्या नवऱ्याच्या घरी आनंदात आहे आणि दुसऱ्या 2 मुलींचे देखील लग्न त्या मोठ्या झाल्यावर सरपंचच लावून देणार आहे। त्यांचा काका आता जेलमध्येच आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर जगात अशाही गोष्टी घडत असतात। म्हणूनच अशी काल्पनिक कथा तुमच्यासमोर मी मांडली आहे। आपलेच माणसे आपला विश्वासघात करतात हेच या कथेतून समजते। रक्ताचेच नाते फायदा घेतात हे सुद्धा आपल्याला यातच समजते। आपण डोळे झाकून आपल्या नातेवाईकांवर विश्वास ठेवतो, पण आपली संपत्ती, आपले मुलं मुली बघून ते आपल्यावर जळत असतात आणि त्यांच्या डोक्यात तेव्हापासूनच हे विचित्र कांड सुरू असतात। या लोकांचं कधी वाईट होईल, ते पुढे गेले नाही पाहिजे असे विचार ते आपल्याबद्दल करतात। आपल्यासोबत वरवर ते गोड बोलतात, पण मागे आपल्यालाच ते शिव्या देतात। यामुळे नेहमीच अशा लोकांपासून दूर राहा। गळ्यापासूनच त्यांच्याशी वरतीच बोला। जास्त जवळ कोणाला येऊच देऊ नका, कितीही जवळच्या व्यक्ती असू द्या, परंतु आपल्या तरुण मुलींना त्यांच्यापासून दूरच ठेवा। डोळे झाकून विश्वास हा कधीच कुणावरच ठेवू नका। सगळेच नाते मर्यादेपर्यंतच दूर ठेवा। लांबूनच सगळ्यांशी गोड बोला, म्हणजे कोणीही आपला फायदा घेणारच नाही। चला तर मग, कथा कशी वाटली मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।